रामकृष्ण हरी मित्रांनो. तर आता सध्या आपण चाललोय चिकलठाणच्या जत्रेला आणि बघूया चिकलठाण जत्रेत काय काय होतंय. आणि एकदम करमाळा तालुक्यातील सगळ्यात मोठी जत्रा म्हणजे चिकलठाण जत्रा आणि त्या जत्रेला आता सध्या आपण निघालेलो. तर आता आपण जीवरमधनं पुढे निघालेलो आहे आणि रस्त्यावरती वाहतूक बी भरपूर आहे, कारण भरपूर प्रमाणात चिकलठाणच्या यात्रेला चाललेले लोक आपल्याला वाटेल दिसतात आहे. तर आता आपण शेटफळमध्ये पोहोचलेलो आहे आणि या ठिकाणी आहे छत्रपती शिवरायांचा एकदम सुंदर असा पुतळा. आता सध्या आपण कमानीतून आतमध्ये चाललेलो आहे आणि इथलं मंदिर एकदम सुंदर पद्धतीने सजवलेलं आहे आणि फुल ट्रॅफिक जॅम आहे. पूर्ण ट्रॅफिक जॅम झालेलं आहे आणि आम्ही आहे बाहेरील कमानी पैसे एकदम आणि फुल ट्रॅफिक तिथपर्यंत जॅम आहे. तर एकदम सुंदर प्रकारे नटवलेलं मंदिर आहे. मंदिराच्या वरना आपल्याला हा व्ह्यू बघायला मिळतोय एकदम सुंदर असा. आणि इकडे सगळी बाजारपेठ भरलेली. सुंदर असं वातावरण आणि सुंदर लाईटिंग आणि एकदम भव्य अशी भरलेली जत्रा आहे. तर या प्रत्येक गावच्या आलेल्या काट्या आणि या ठिकाणी कावडी सुद्धा भरपूर प्रमाणात आलेले आहेत. पेट सुद्धा फुल भरलेली. तर आम्ही घेतलाय आता चक्कू ज्यूस. रोहन घेतोय गॉगल आता. कसा गॉगल घालू रे फावा. झेंडा नाचवायचं काम एकदम सुंदर प्रकारे चालू आहे आणि एकदम पब्लिक भरपूर कुठल्या गावची काठी माहित नाही. शेटफळचं यात्रा कमिटी आवड संजय कदम यांच्याकडून 200 रुपये यांच्याकडून 101 रुपये देते आणि धन्यवाद. दत्ता आलाट यांच्याकडून 101 रुपये देते आणि धन्यवाद. तर शेटफळचं एकदम नामांकित लेझिम पथक. परत पवार होतमामाच्या रुपये पाठवले बघ. डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना थोडं चावडी कशी
नाताच्या दरबारात. आधी तर तुम्ही बघू शकताय पब्लिक कशा प्रकारे एकदम भरगच्च भरलेलं पब्लिक आणि या कावडी पुढे निघालेले आहेत आणि देवाचं आगमन बाहेर होतंय आता सध्या. मुख्य दरवाज्यातनं देव बाहेर निघालेला आहे आता सध्या. तर आता देवाच्या बिना बाहेर निघालाय आणि आम्ही आता निघालोय घराच्या दिशेने घरी घरी आणि एकदम जबरदस्त शूट निघलेलं आहे आणि एकदम जबरदस्त शूट निघलेलं आहे आणि रोहन एकदम कडक असा शॉर्ट एडिट करणार आहे. तर तो शॉर्ट सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल, तुम्हाला बघायला भेटणार आहे लवकरच, कमिंग सून. ड्रोन उडाल्यावर इतकं भारी सीन आल्यात तुम्हाला नक्कीच दाखवतो. ड्रोननी एक नंबर शूट आलेत आणि रोहन भाई सीएबी शूट एकदम खतरनाक. आणि आम्ही आता गाडीच्या जवळ पोचलेलो आहे आणि आपली गाडी जाग्यावर आहे, काय अडचण नाही. लगेच आपण घराकडे निघणार आहे. चल बाय.